नमस्कार, रोक टोक मुंबई न्यूज में आपका स्वागत है। आणि जवळपास 1,500 लोकांच्या जीवना मरणाचा प्रश्न आहे, एवढाच विषय. हो. नाही नाही, एक मिनिट, कोण म्हणतंय? हॅलो, मला जी आर दाखवा. निकम, पालिकेमध्ये शूटिंग करतायत नाही या संदर्भातला मला जी आर दाखवा. चर्चा आम्हाला रेकॉर्डला घ्यायची. तुम्ही असे खोटे कायदे माझ्यासारखे समोर तरी आणायचे नाही, अजिबात चालणार नाही. मला जी आर दाखवायचा की शूटिंगला अलाउड नाही. आम्ही काय करायचं हे सांगणं निकम तुमची जबाबदारी नाही. तुम्ही सेक्युरिटीचं काम बघायचं. आम्ही सभ्य माणसं आहोत. आम्ही यांना शिवीगाळ काय अपशब्द पण वापरणार नाही. बाकीचं पुढचं लांबच आहे. आहे, मला पण माहिती आहे नियम सगळे, बरं का. डिफेन्स सोडलं तर बाकी सगळे अगदी कोर्टातलं सुद्धा लाईव्ह रेकॉर्डिंग करायच्या परवानग्या आहेत. याच्या विरुद्ध जे असेल तर मला दाखवा. मी काय म्हणतोय, सरांनी जर आम्हाला सांगितलं तर आम्ही देऊ ना. कोण सर? नाही नाही, कोणाची परमिशन लागते व्हिडिओ काढायला? साहेबांचा आदेश आहे. आयुक्त साहेबांना मला दाखवा. आदेश तोडली झालंच नाही मला प्रशासनाला. मला लेखी दाखवा. आयुक्तांनी कुठल्या कायद्याअंतर्गत, कुठल्या तरतुदी अंतर्गत असं सांगितलं की महापालिकेमध्ये कॅमेरा घेऊन येताना आणि शूटिंग करताना मला सांगा. तुम्ही असं नाही, कायदा दाब्यावर बसतो आणि तुम्हाला खाके कपडे घालण्याचा अधिकार नाही. हे फक्त पोलिसांना अलाउड आहे. हे सुद्धा प्रशासनात दुरुस्ती करून घ्या. कारण तुमच्याकडे बघितल्यावर लोकांना असं वाटतं की पोलीस आले. तुम्ही पोलीस नाही, तुम्ही पालिकेचे सुरक्षा रक्षक आहात. पोलीस आणि सुरक्षा रक्षक यात फरक आहे. ओके, त्यामुळे प्लीज तुम्ही प्रशासनाला सांगा की खाके कपडे कायद्यानं वापरणं योग्य नाही. याच्या संदर्भात पहिला जी आर काढा. लोकांचा गैरसमज होतोय. तुम्हाला बघितलं ना की वाटतंय पोलीस आले. महापालिकेत व्हिडिओग्राफीवर आक्षेप घेतलेल्या कर्मचाऱ्यास प्रसिद्ध लेखक नामदेवराव जाधव यांनी स्पष्ट शब्दात उत्तर देत सांगितले की सार्वजनिक ठिकाणी रेकॉर्डिंगवर बंदी घालणारा कोणताही कायदा अस्तित्वात नाही. सामान्य नागरिकांना कोणतीही विशेष परवानगी न घेता सार्वजनिक ठिकाणी रेकॉर्डिंग करण्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या ठाम भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. नांदेड सिटी.